मारेगांव के कृषि उपज महिला किसान प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड में लाखों रुपयों का आर्थिक गैर व्यवहार होने का मामला सामने आया है, जिसके चलते मुख्य कार्यकारी अधिकारी के विरोध में शिकायत दर्ज करने की मांग की जा रही है। क्या है पूरा मामला, आइए देखते हैं इस खबर में। मारेगांव की कृषि उपज महिला किसान प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड में लाखों रुपए का आर्थिक गैर व्यवहार का गंभीर आरोप सामने आया है। कंपनी के मुख्य कार्यकारी अधिकारी के विरोध में फौजदारी गुना दाखिल कर जल्द कार्रवाई करने की मांग कंपनी के पदाधिकारियों ने मारेगांव पुलिस की ओर की है। इस संपूर्ण मामले की विस्तार पूर्वक जांच कर संबंधितों पर फौजदारी गुना दाखिल किया जाए, आर्थिक अपहार की राशि वसूल कर साथ ही कंपनी के सभी कागजात लौटाए, ऐसी मांग कंपनी के पदाधिकारियों ने मारेगांव पुलिस की ओर की है। तो आइए सुनते हैं इस मामले संदर्भ में कंपनी के पदाधिकारियों ने जानकारी देते हुए क्या कहा। संदीप देवाडकर, कृषी उपज महिला प्रोड्यूसर कंपनीमध्ये मी डायरेक्टर म्हणून काम करत आहे आणि मी कोषाध्यक्षाच्या पदावर होती। त्यानंतर मला कंपनीमध्ये घोड चालू होता, शेतकऱ्याची लूटमार होत होती। ते मी महेश नामदेव पाचपोर यांना म्हटलं की तुम्ही कसा काय शेतकऱ्याचा घोड करत आहे, त्यामुळे मला पदावरून काढण्यात आलं। नंतर शबरी आदिवासी विकास महामंडळाकडून 93 लाख आले आणि गौराडा मायनिंग ऑफिसजवळ आम्ही प्रदीप मुके यांच्या शेतामध्ये गोडाऊन कंपनी उभी केली। त्या कंपनीमध्ये सगळा कारभार महेश नामदेव पाचपर बघत होता, महिलांच्या डायरेक्टरच्या सह्या घेऊन जात होता आणि त्या याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं का 32 लाखाची जी कोल्ड स्टोरेज रूम होती ती 7 लाख यांच्या नातेवाईकाच्या अकाउंटला आले असं जाणवलं। त्यांनी ते आम्हाला चेक वगैरे पाठवले। तरुण शर्मा नावाचा तो पंजाबवरून व्यक्ती आहे, त्यांनी पाठवले। त्यानंतर आम्ही चौकशी चालू केल्यास आढळलं की आमच्या अकाउंटमधले सुद्धा पैसे अफरातफर झालेले आहे। जवळपास 22-23 लाखाची अफरातफर झालेली आहे। तरीसुद्धा या शबरी आदिवासी महामंडळाकडून आम्हाला तो फंड परत करायचा आहे। त्यांचे बाकी हप्ते थकबाकी आहे। त्यांनी आम्हाला वारंवार नोटीस पाठवत आहे, तरी लवकरात लवकर त्याची चौकशी करावी आणि महेश नामदेव पाचपूरकडून रेकॉर्ड घेऊन आमच्याकडून रेकॉर्ड घेऊन तुरंतली आम्हाला न्याय मिळावा। आणि महिलांना सुद्धा धमकी देत असते वारंवार, त्याची तुम्हाला बघून घेतो तुम्ही अशा कशा। आणि आता आम्ही जिल्ह्यावरून उमेदमार्फत आम्हाला फोन आले की आता आपण व्यवहार चांगला करायचा आणि सुरळीत करू, याच्यासाठी मला अध्यक्षपदावर नेमलं गेलं आणि संगीता कुंभरे या हिला सचिव म्हणून नेमण्यात गेलं। बँकेची काम तर बँकेतसुद्धा यांनी लेटर दिलं आणि धमकी देत आहे कुंभरे ताईला की अशा कशा तुम्ही पदावर झाल्या बा, तर लवकरात लवकर चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळावा हीच एक। नमस्कार, मी कृषी उपज महिला शेतकरी प्रोड्यूसर कंपनीची डायरेक्टर आहे। आमची गौराडा मायनिंग ऑफिसमध्ये अशी कंपनी आहे। आम्हाला 93 लाखाचा फंड आलेला आहे शबरी विकास महामंडळाकडून आणि आमच्या कंपनीमध्ये फ्रॉड झालेला आहे आणि महेश नामदेव पाचपर यांना CO पदावर आम्ही नेमणूक केली होती। यांनी आमचा फ्रॉड केलेला आहे, तर त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि आम्हा महिलांना न्याय मिळावा हे आमची विनंती आहे। संगीता रमेश सोनुले, कृषी उपज महिला प्रोड्यूसर कंपनीची मी अध्यक्ष म्हणून आहे। तर ती जागा एक प्रदीप मुके नावाने जागा घेतली होती आम्ही, त्याच्यावर आम्ही कंपनी आमची उभी केली। पण तो करारनामा 30 वर्षाचा होता सर। 30 वर्षाचा असल्यामुळे त्या करारनाम्यात नाही का आता जर त्यांनी आम्हाला जागा आमची द्या म्हणताय, आमचा कब्जा आम्ही करतो म्हणताय, पण त्याला आम्ही बिलकुल मला देणार नाही, कारण आम्ही 30 वर्षाच्या करारनाम्यावर सिग्नेचर केलेले आहे आणि तिथे एवढा मोठा फ्रॉड झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही जागा त्यांना देऊ शकत नाही। सध्या आम्ही नाही का तथास्तु त्यांना हो म्हटलं, नंतर आम्ही विचार करू समोरासमोर। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।